एकनाथ शिंदेंनी संधी दिलेली आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची मनापासून आभारी आहे की त्यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील तमाम महिलांना एक सन्मानाची भेट दिली राज्यसभेच्या या उमेदवारीच्या माध्यमातून. मला वाटतं की माझी उमेदवारी ही केवळ माझ्या एकटीची उमेदवारी नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची ही उमेदवारी आहे आणि लाडक्या भावानं आपल्या लाडक्या बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे. त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे मी मनापासून आभार मानते. आणि खरंच विश्वास बसत नाही आहे, कारण सोलापूरच्या एका गल्लीतली सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी, जिनं आयुष्यभर गरिबीचे चटके खाल्ले, जिला सत्ता म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, पॉलिटिक्स म्हणजे काय, या कुठल्याही गोष्टीचा स्पर्श नव्हता. परंतु वडील दलित पॅन्थरचे कार्यकर्ते, काबाड कष्ट करणारे माझे आई वडील, कदाचित त्यांना राज्यसभा म्हणजे काय आणि वरिष्ठ सभागृह म्हणजे काय आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे काय हे पण त्यांना आज सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. मला वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका गोर गरीब दलित की बेटी, भीमराज की बेटी, जे मी प्रत्येक वेळेला अभिमानानं सांगते, त्या भीमराज की बेटी, गरीब की बेटी, दलित की बेटीला दिलेला हा न्याय आहे असं मला वाटतं. माझी उमेदवारी माझी नाही आहे, ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची उमेदवारी आहे, ही सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची उमेदवारी आहे, ही संविधानानं आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे. त्यामुळे आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलं त्या सगळ्या महापुरुषांचे आभार. माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे भाऊ म्हणून या गरीब बहिणीच्या पाठीशी उभे राहिले. शाळेत असताना पायात चप्पल सुद्धा नसायची आणि अनवाणी पायानं सोलापूरच्या गल्लीच्या रस्त्यावर चालणारी मुलगी आज दिल्लीला जातीये. खरं वाटत नाहीये. भावना तुमच्या या डोळ्यातनं पाहायला मिळत आहेत, भावनिक आपण झालेला आहे, काय नेमकी आठवणी येतात? खूप आठवणी आहेत. भावनिक एवढ्यासाठी की जेव्हा मी शिवसेनेमध्ये आले, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी प्रवेश घेतला. खरं तर मीठ आहे राजकारणामध्ये की तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमचा बाप मोठा असावा लागतो, तुमचं नाव मोठं असावं लागतं, तुमचं आडनाव मोठं असावं लागतं. मी मोठ्या बापाची पोरगी नाही आहे, पण जर तुम्ही कष्ट करत असाल, जर तुम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणानं धडपड करत असाल, मग तुम्ही गरीब असलात तरी चालेल, तुमच्यावरती मुख्य नेत्यांचं लक्ष आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब हे न्याय देतात याचं उदाहरण आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रापुढे आणि भारतापुढे घालून दिलंय. खरं तर दलितांना, मागासवर्गीयांना संधी मिळण्यासाठी आरक्षण लागतं, महिलांच्या संधीसाठी सुद्धा आरक्षण लागतं, पण कुठलंही आरक्षण नसताना माझ्यासारख्या एका महिलेला, गरीब घरातील मागासवर्गीय समाजातील महिलेला साहेबांनी न्याय दिला. मला वाटतं साहेबांनी इथे दाखवून दिलेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी, की जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, लेकिन जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. अशा पद्धतीनं त्यांनी मला हा न्याय दिला. आज मला इतकंच या ठिकाणी सांगायचं आहे की सामाजिक न्यायाचा एक नवा पायंडा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घालून दिलेला आहे. ज्योतिताई, राज्यसभेच्या खरं तर या जागेसाठी अनेक इच्छुकांची गर्दी होती. ज्येष्ठ जे माजी खासदार शिवसैनिक राहिलेले त्यांची देखील नावं समोर येत होती. ताईंनी नाराजी व्यक्त देखील केलेली आहे आनंद अडसोळांनी, की आमचा विचार हा व्हायला पाहिजे होता, आम्हाला दिलेल्या शब्दांचं काय झालं, बघू करू हीच आश्वासन आम्हाला मिळणार का, असं देखील त्यांच्याकडनं नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. बघा, ज्यांची ज्यांची नावं चर्चेत होती ते सगळे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या योगदानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा मी मनापासून सन्मान करते. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे सगळ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्राला परिचित आहेत. आणि त्यामुळे मला नक्की विश्वास या ठिकाणी वाटतो की माननीय जेवढे काही इच्छुक होते ते सगळे ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत. परंतु एका गरीब घरातील दलिताची पोरगी जर संघर्ष करत असेल तर एकनाथजी शिंदे साहेब जसे लाडक्या बहिणींचे पाठीराखे म्हणून उभे राहिले, त्याच पद्धतीनं माझ्या पक्षातील सर्व सन्माननीय मंत्री महोदय असतील, आमदार असतील, खासदार असतील, सर्व नेते असतील, ते माझ्या सोबत उभे राहतील, माझ्या प्रत्येक पावलाला लढण्याचं बळ देतील, याचा मला नक्की विश्वास आहे. देशाच्या वरच्या सभागृहात आपण खरं तर आता शिवसेनेचं नेतृत्व करणार आहात, काय नेमकी पक्षाची बाजू, भूमिका तिथे मांडणार आहात, काय विजन आहे? खरं तर शिवसेना हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.
माननीय एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा नेहमी म्हणायचे ना की मी आधीही कार्यकर्ता होतो, मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता आहे आणि उपमुख्यमंत्री असताना सुद्धा कार्यकर्ता आहे. साहेब जे नेहमी म्हणायचे ना की मी CM असताना कॉमन मॅन होतो आणि आता DCM असताना डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. त्याच पद्धतीनं मग कॉमन मॅन, कॉमन वुमनला न्याय देण्याचं राजकारण हे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. एका सर्वसामान्य घरातील राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या मुलीला आज त्यांनी इतक्या देशातल्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्याची जी संधी दिली, त्याच्याबद्दल त्यांची कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी सुद्धा ते कमी होईल. वरच्या सभागृहात गेल्यानंतर, राज्यसभेत गेल्यानंतर माझा प्रयत्न हाच राहील की ज्या पद्धतीनं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे कायम कार्यकर्ता आणि शिवसैनिक म्हणून कार्यरत राहिले, त्याच पद्धतीनं व्हॉइसिंग द व्हॉइसलेस ज्याला म्हणतात ना, की ज्यांचा आवाज, ज्यांचे हुंदके, ज्यांचा हुंकार कधीच ऐकला गेला नाही, त्या शोषितांचा, वंचितांचा आवाज बनून, महिलांचा आवाज बनून देशाच्या राजकारणामध्ये शोषित, वंचित, दलित, महिला आणि लाडक्या बहिणींचा आवाज बुलंद करण्याचं काम मी करत राहीन आणि त्यासाठी मला सगळ्यांचे मार्गदर्शन हे नक्की मिळतील असा विश्वास आहे. खरं तर सभागृहामध्ये विकासाचे प्रश्न मांडायचे असतात. सभागृहामध्ये म्हणजे देशाची जी पॉलिसी असते त्याच्या संदर्भात चर्चा करायची असते. त्यामुळे नक्कीच सभागृहामध्ये मला वाटतं की बौद्धिक विचारमंथन होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते.